2017 ते 18 मधून चालू केली होती सुरुवात. त्याच्या आधी आमच्याकडं रानात चरणाऱ्या शेळ्या होत्या. म्हणजे तुमच्या आधीपासून हा, शेळीपालन आधीपासून होतं शेळीपालन होतं, पण ते रानात चरणार होतं बंदिस्त. आम्ही 2017 ते 18 पासून सुरुवात केली. मग सर त्यावेळी तुम्हाला असं कसा निर्णय आला की बाबा आपल्याला आता रानात चरण्याच्या ऐवजी आता बंदिस्त करायचे, असं कसं आता विचार? झालं काय की पहिल्यासारखं आता क्षेत्र नाही राहिलं चरायला बरोबर, शेळ्यांना. बाहेर बाहेर आणि वाघाची भीती आणि चारा नाही राहिला. आणि मेन म्हणजे सगळं जागेवर भेटतंय, तर मग चारायचं आदब करायचं कशाला हा बुवा ते असं. आहे बा. म्हणजे एका ठिकाणी सगळं हा, एका होतंय तर ठिकाणी मग सगळं कशाला? होतंय, तर आदब करायचं कशाला. कुठल्या कुठल्या ब्रीड आपल्या याच्यावरती आता आता available आहे? आपल्याकडं सोजत आहे, शिरोई आहे, बिट्टल आहे, तोतापुरी आहे, कोटा आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही हा, हळूहळू काठेवाडी, त्यात क्रॉसमध्ये, हा. येत गेले बा. शेळ्यांची आपण माहिती घेण्याच्या अगोदर तुमचं शेडचं नियोजन कसं आहे, दिवसभराचं कामकाज कसं चालतंय आणि दिवसभरामध्ये तुम्ही त्याचं चारा व्यवस्थापन वगैरे कसं करता, याबद्दल आम्हाला जरा माहिती द्या. ही बाहेरची खताची सफाई आपण बाहेरचं जे आहे तर त्यांना बसण्यासाठी ते आपण एकदम महिन्यातून एकदा साफ करत असते बाहेर. याची एक पावडर होती आणि याला चांगला बाजार मिळतो.